नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राजेश वानखेडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती। 2024-25ची पोलीस भरती संपली। काही पोरं पोलीस भरतीमध्ये लागले, काही पोरं पोलीस भरतीच्या वेटिंगला राहिले। जे पोरं वेटिंगला राहिले त्या पोरांच्या मनामध्ये MSF जॉईन करण्याच्या संदर्भात सकारात्मक इच्छा असते, तर ते पोरं पोलीस भरतीच्या वेटिंगमध्ये विद्यार्थ्यांना MSFसाठी कधी बोलावणार आहेत, त्यांची नवीन लिस्ट कधी जारी होणार आहे या संदर्भात सतत मेसेज करत होते, परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। महामंडळाने मोजक्याच जिल्ह्यांची का होईना परंतु लिस्ट जी आहे ती जारी केलेली आहे। कारण महामंडळाने पोलिसांकडे, पोलीस आयुक्तालयाकडे सर्व जिल्ह्यांची जी पोरं वेटिंगला राहिले त्यांच्या संदर्भात लिस्ट मागवली होती, परंतु लिस्ट फक्त नागपूर ग्रामीण पेन चालवणाऱ्याला आपला नागपूर ग्रामीण, अहिल्यानगर आणि सांगली अशा फक्त 3च जिल्ह्यांची लिस्ट जी आहे ती महामंडळाकडे गेली। तर या 3 जिल्ह्यांपैकीच फक्त सध्या 882 विद्यार्थ्यांना 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या दरम्यान नोंदणीसाठी कफ परेड येथे मुंबईला बोलवण्यात आलेलं आहे। त्या संदर्भातली लिस्ट MSCCच्या साईटवर उपलब्ध आहे आणि तशा संदर्भातले ज्या विद्यार्थ्यांचे नाव आहेत त्यांच्या मोबाईलवर मेसेजसुद्धा पाठवण्यात आलेले आहेत आणि त्या मोबाईलच्या मेसेजमध्ये एक लिंकसुद्धा तुम्हाला देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून जे काही माहिती तुम्हाला मागवलेली आहे ती माहिती त्या फॉर्ममध्ये फिलअप करा। त्याच्यासाठी ते लॉग इन करण्यासाठी तुम्हाला 2024-25ची जी पोलीस भरती झाली त्याचं तुमच्याकडे आवेदनपत्र असेल किंवा मग हॉल तिकीट असेल, त्याच्यावर तुमचा जो ॲप्लिकेशन ID असतो, मोबाईल नंबर असतो, तो रजिस्टर करून त्याच्यानुसार त्या लिंकवर क्लिक करून त्याच्यामध्ये नोंदणी करा। त्याच्यावर जे डॉक्युमेंट ते मागत आहेत, जसे बोर्ड सर्टिफिकेट झालं, SSC सर्टिफिकेट झाले, ते सर्टिफिकेट इन्सर्ट करा, त्याच्यावर अपलोड करा आणि विशेष म्हणजे तुमचं आधार कार्ड जे व्यवस्थित आहे ते सुद्धा अपलोड करा। आणि जर काही तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट कमी जास्त असेल किंवा आवेदनपत्र तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा तुम्हाला जी तारीख दिलेली आहे तुमच्या नोंदणीसाठी त्या तारखेवर तिथं कफ परेड येथे मुंबईला हजर राहण्यासाठी तत्पर राहा। जर तुमच्याकडे आवेदनपत्र नसलं किंवा मग हॉल तिकीट नसलं तर मग आपण जायचं की नाही जायचं, त्या नोटिफिकेशनमध्ये तर साफ लिहिलेलं आहे की जर नसलं तुमच्याकडे तर तुम्हाला आतमध्ये घेतलं जाणार नाही, परंतु आम्ही सांगतो आमच्याकडे नव्हतं, आम्ही तरी गेलो होतो, आम्हाला घेतलं होतं। तर तुम्हीसुद्धा जर तुमच्याकडे आवेदनपत्र नसेल किंवा मग ते हरवलेलं असेल तर तरी जाण्याचा प्रयत्न करा, जा, तिथं रेकॉर्ड त्यांच्याकडे असतो अवेलेबल। आणि ज्या विद्यार्थ्यांना समजा हे सांगली, अहिल्यानगर आणि नागपूर ग्रामीण या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या वेटिंगच्या विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलेलं आहे, तर या संदर्भात आणखी काही जे जिल्हे असतील, ठाणे झालं, मुंबई झालं, असे मोठमोठे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची सुद्धा आता भविष्यामध्ये लवकरच लिस्ट ही पडणार आहे। ही फक्त ठराविक या 3 छोट्या जिल्ह्यांचीच पडलेली आहे जिथं जागा कमी असतात। मुंबईसारख्या ठिकाणी भरपूर जागा असतात आणि मुंबईसारख्या ठिकाणचे भरपूर विद्यार्थ्यांची लिस्ट जी आहे ती भविष्यात म्हणजे या लवकरच येत्या 1-2 महिन्यामध्ये पडण्याची शक्यता आहे। ती आत्ताच पडली असती, परंतु तत्सम त्या संबंधित जिल्ह्यांनी ती लिस्ट महामंडळाकडे MSFकडे पाठवली नाही, त्यामुळे ती लिस्ट MSF महामंडळाने जारी केली नाही। ज्या वेळेस हे पोलीस आयुक्तालयातून त्यांच्याकडे ती लिस्ट जाईल त्यावेळेस MSF महामंडळ ती लिस्ट आणि त्याच्यातून विद्यार्थी शॉर्टलिस्ट करून तुमच्यापर्यंत मेसेजेससुद्धा पोचविल। तर जो नंबर तुमचा मुंबई पोलीस भरतीच्या वेळेस किंवा मग इतर ज्याही पोलीस भरतीच्या जिथं तुम्ही फॉर्म भरला असेल तो मोबाईल नंबर ॲक्टिव्ह ठेवा, त्याच्यामध्ये रिचार्ज ठेवा, त्याच्यामध्ये तुम्हाला मेसेजेस येतील आणि तो मेसेज नेहमी चेक करत राहा जर तुमची इच्छा असेल तर। बाकी MSFबद्दल तुमचे काही आणखी नवीन प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, तुम्ही तिथं प्रश्न विचारू शकता, मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल। आणि डॉक्युमेंट काय लागतात त्या संदर्भात जर तुम्हाला माहिती असेल की तिथं जाण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागतील तर त्याच्या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। मी नवीन व्हिडिओ स्पेशल डॉक्युमेंटसाठी आणि तो फॉर्म फिलअप कसा करायचा त्याच्यासाठी बनवणार आहे। आणि सध्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एक मेजर डॉक्युमेंटची माहिती देतो, ते म्हणजे आधार कार्ड। आधार कार्ड काय आवश्यकता कशी आहे माहिती आहे का? आधार कार्डवरलं नाव आणि तुमच्या मार्कशीटवर जे नाव असतात ना ते सेम असलं पाहिजे, त्याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये मिस्टेक नसायला नको।
आणि तुमची जन्मतारीखसुद्धा आधार कार्डवरती पूर्ण असायला हवी. जी तुमच्या डॉक्युमेंट्सवर आहे, जी तुमची जन्मतारीख आहे ती आधार कार्डवरती पूर्ण, जशी समजा माझी 31 जानेवारी 1997 आहे, तर तशीच तुमची पूर्ण 31 जानेवारी 1997 अशी तुमच्या आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख असणे आवश्यक आहे. तुमचं आधार कार्डवरचं नाव जे आहे ते तुमच्या जे काही इतरत्र डॉक्युमेंट्स असतील, जसे मार्कशीट झालं, बोर्ड सर्टिफिकेट झालं, TC झालं, त्याच्यावर जे नाव आहे तसंच पद्धतीचं सेम नाव आधार कार्डवर असलं पाहिजेत. हे जर का नसलं तर तुम्ही तिथं गेले, तिथून तुम्हाला वापस पाठवतात आणि त्याच्यानंतर पुन्हा ही जी हे नोंदणी प्रक्रिया आहे, पुन्हा तुम्हाला ते लवकर कधी बोलावतील याची शाश्वती नसते. म्हणून ही गोष्ट आताच क्लॅरिफाय करून घ्या, आता स्पष्टपणे चेक करून घ्या की ही जी गोष्ट आहे ते आपण जाताच आपला हे सगळ्या गोष्टी चेक करून जायचं. म्हणजे आधार कार्डवरचं नाव जे आहे हाच सगळ्यात मोठा मेजर प्रॉब्लेम असतो पोरांना तिथून वापस पाठवण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त दुसरे काही जे प्रॉब्लेम असतात ते वेळेवर किंवा तिथं सॉर्ट आऊट होतात, परंतु हा जो मेजर प्रॉब्लेम आहे हा मेजर प्रॉब्लेम तिथं सॉर्ट आऊट होत नाही. आणि त्याच्यानंतर ही जी काही करण्याची मेजर प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करण्याची प्रक्रिया आहे ती लांबणीवर जाते. कदाचित ती पुन्हा होते की नाही होत याचीसुद्धा गॅरंटी मलाही माहिती नाही, कारण अशा बरेच पोरं आहेत जे या प्रॉब्लेममुळे परत वापस आले होते आणि पुन्हा अजूनही मेसेज करतात की सर आम्हाला कधी बोलावतील. शक्यतोवर ते पुन्हा लवकर सहसा बोलावत नाहीत. त्यामुळे आताच ह्या गोष्टी सगळ्या क्लॅरिफाय करून घ्या, सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करून घ्या आणि शक्यतोवर जे काही चेंजेस तुमची आता तुम्हाला जी तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या अगोदर करून घेण्याचे प्रयत्न करा. बाकी आणखी काही अपडेट्स असतील, आणखीन काही माहिती असेल तर मी या चॅनलवर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेलच. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीच्या अपडेट्स जे आहेत तुम्हाला भरती संदर्भात मी या चॅनलवर देत असतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.